ॲरे लिस्ट म्हणजे डायनॅमिक ॲरे, पण त्याचा मॅजिक त्याच्या मेथड्स मध्ये आहे. चला आता मेथड्स बघूया. सो सर्वात आधी आपण एक ॲरे लिस्ट तयार करूया. सो इथे आपण ॲरे लिस्ट तयार केली आहे. आता आपण यात ऍड करणार आहोत काही एलिमेंट्स. सो त्यासाठी आपण सर्वात आधी मेथड वापरणार आहोत ऍड. सो लिस्ट डॉट ऍड जावा. त्यानंतर आपण लिस्ट मध्ये ऍड करणार आहोत पायथन स्ट्रिंग. सो इथे आता आपला आउटपुट येणार आहे जावा आणि पायथन. सेकंड बघूयात गेट. दिलेल्या इंडेक्स वरचा एलिमेंट्स मिळवण्यासाठी आपण गेट वापरतो. सो परत तोच एक्झाम्पल घेऊ आणि तिथे आपण प्रिंट करणार आहोत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लिस्ट डॉट गेट आणि ब्रॅकेट मध्ये त्याचा इंडेक्स. इथे आपण 0 टाकलंय. सो इथे आपल्याला आउटपुट मध्ये काय मिळणार? जावा. कारण आपण लिस्ट मध्ये ऍड केला होता सर्वात आधी जावा, ज्याचा इंडेक्स आहे 0. थर्ड बघूयात रिमूव्ह. दिलेला एलिमेंट काढण्यासाठी आपण रिमूव्ह वापरतो. सो आता सेम एक्झाम्पल मध्ये आपण बघूयात रिमूव्ह कसं करायचं. सो लिस्ट डॉट रिमूव्ह इंडेक्स आपण इथे दिलाय 1. सो इथे आता आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे? परत जावाच, कारण आपण पायथन रिमूव्ह केलंय, कारण पायथनचा इंडेक्स होता 1. फोर्थ बघूया साईज. एकूण किती एलिमेंट्स आहे त्या ॲरे लिस्ट मध्ये साईज मेथड ते सांगतं. सो इथे आपण परत तोच एक्झाम्पल घेऊयात आणि प्रिंट करूयात लिस्ट डॉट साईज. सो इथे आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे? 1, कारण आपण पायथन रिमूव्ह केला होता, तो आपल्या लिस्ट मध्ये फक्त जावाच उरलाय. ॲरे लिस्ट डायनॅमिक असल्यामुळे एलिमेंट्स ऍड किंवा रिमूव्ह करताना ॲरे साईज आपोआप ऍडजस्ट होतो. तसंच इंडेक्स 0 पासून सुरू होतं, अगदी ॲरे सारखं. उद्या आपण बघणार आहोत क्लास, ऑब्जेक्ट्स आणि मेथड्स. सो मिस करू नका.